की याच्यात आमच्या मुलाची काही चूक नाही, आणि दुसरीकडे सांगायचं की याच्यावरती सखोल चौकशी केली जाईल. सखोल चौकशी अंती काहीही बाहेर येत नाही. फक्त अधिकाऱ्यांवरती, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाते, आणि जे मुख्य सूत्रधार आहेत ते तसेच बाजूला राहतात. हा इतिहास आहे बर महायुती काळातला सगळ्या राज्यकर्त्यांचा. बर रेखाताई तर येते परत तुमच्याकडे मी. हा बोला गणेशजी, कविताजी बोला बोला. असं आहे की आपण आता चर्चेत मी डिस्टर्ब कोणाला करत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत विकास खारगे यांच्या समितीची नेमणूक देखील केलेली आहे. म्हणजे IAS दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समिती ऑलरेडी यावर नियुक्त झालेली. बरं, ही माहिती आहे की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक झाली, पण याच्यातला प्रश्न मुळात राहतोय ना की ज्यांच्यावर आरोप आहेत तेच सत्तेमध्ये असताना चौकशी निष्पक्षपाती होणार का, हा सवाल आहे. येते त्या प्रश्नाकडे. आधी रेखाताईंचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊयात, मग येते रेखाताई. कसं आहे, या अशा प्रकरणांमध्ये फक्त SITची नेमणूक, वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली जाते, आणि काही दिवसांनंतर हा विषय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बाजूला पडतो, आणि लोकांच्या डोक्यातून सुद्धा हा विषय बाजूला पडतो. पुन्हा या विषयांची चर्चा सुद्धा होत नाही. मला इथं एक नमूद करायचं आहे की सध्या पुणे शहरात चाललंय काय हे आता आम्हाला कळत नाहीये. मोहोळ यांचं जैन बोर्डिंग विषय असेल, आमदार हेमंत रासने यांचा लोकमान्य नगर विषय असेल, आणि आता पार्थ पवार, म्हणजे या लोकांनी काय केलंय, सत्तेचा वापर फक्त सरकारी आणि सामान्य माणसांच्या जमिनी लुटण्यासाठी केलेला आहे. हे तर अगदी स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल फेल आहेत. कारण आतापर्यंत जेवढ्या मंत्र्यांचे घोटाळे आलेले आहेत, किंवा जे मंत्री शाब्दिक गोष्टींमध्ये सुद्धा अडकलेले आहेत, त्यांचे राजीनामे घेतलेले नाहीयेत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं, पण त्यांच्यावरती एकही साधा आरोप झाला नाही. त्यामुळे खरं बघायला गेलं तर राजकारण्यांच्या लोकांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून, आणि महाराष्ट्रातल्याही लोकांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कायम आदर केला जाईल. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या विषयामध्ये साधा आरोप संजय राठोड यांच्यावरती झाला होता बघा.